गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज आपण बनवून बघणार आहे फ्लावर बटाट्याची भाजी। आपण यात आता आपण टाकतोय कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 2 मिनिटं झाली आहेत, आपल्याला बघू शकता कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ झालेत। आपली भाजी ॲड करून घेऊया। यात आता आपण आपलं काश्मीरी लाल तिखट आणि मालवणी मसाला जो घेतलेला तो आपण आता ह्या स्टेजला ॲड करतोय। आपण बंद करून घेऊया आणि आपली भाजी सुद्धा रेडी झालेली आहे। गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज आपण बनवून बघणार आहे फ्लावर बटाट्याची भाजी। फ्लावर बटाट्याची भाजी माझ्या पद्धतीने कशी बनवते ही तुम्हाला रेसिपी दाखवते। आपल्याला रेसिपीला लागणारं साहित्य आपण आधी बघून घेऊया। इथे एक मोठा टोमॅटो चौकोनी आकारात आपण इथे कापून घेतलाय। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, एक मोठा कांदा चौकोनी आकारात कापलाय। एक छोटा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। अर्धा छोटा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हिंग घेतले। एक छोटा चमचा मालवणी तिखट, हे तिखटपणासाठी आहे, आणि एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट रंगासाठी, राई, जिरं, आणि इथे आपण फ्लावरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे। आणि हे तुकडे आपण कापून घेतल्याच्या नंतर पाण्यामध्ये ठेवलेले 10 ते 15 मिनिटं। आणि इथे आपण बटाटे पण असे चौकोनी आकारात टाकणार आहे याच्यात। हे दोन्ही पाण्यामध्ये ठेवलेलं मी आता पाणी ह्याचं काढून घेतलंय। आणि हे असे काही आहेत, हे आहे, आणि तेल हे आहे आपलं भाजीला लागणारं साहित्य। आता आपण आपल्या कृतीकडे वळूयात। गॅसवर इथे आपण आता कढई ठेवून घेतलेली आहे। त्यात 1 ते 1.5 चमचा तेल आपण घालून घेऊया। तेल आपलं चांगलं तापलं। इथे आपण जिरा आणि राई आपण ॲड करून घेतली, हिंग। गॅस कमी करून घ्यायचा आहे तेल एकदा तापल्याच्या नंतर। यात आता आपण टाकतोय कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्ता पण आपण इथे ॲड केला। हा जो कढीपत्ता इथे मी घेतलाय तो तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये असा काळसर दिसत असेल रंगाला, कारण की हा तळून ठेवलेला कढीपत्ता आहे। आपण साठवून पण ठेवू शकतो अशा प्रकारे तळून कढीपत्ता, कारण की फ्रेश तेवढा जर राहत नसेल फ्रीजमध्ये तर हा एक पर्याय आहे। तर हा कढीपत्ता तसा तळून ठेवलेला। आता ह्याला आपण 1 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया। आता आपण झाकण काढून बघूया, 1 मिनिट झाले। ह्यात आता आपण ॲड करतो आहे बारीक कापून घेतलेला टोमॅटो। कांदा आणि टोमॅटोची आपल्याला चांगली अशी पेस्ट करून घ्यायची इथे। गॅस कमी ठेवून आपल्याला पेस्ट करायचे। त्यात आता आपण टाकतो आहे मीठ चवीप्रमाणे घेतलेलं, हळद अर्धा छोटा चमचा, एकदा मिक्स करून घेऊया।
परत आपण ह्याला झाकण लावून घेतोय 2 मिनिटासाठी. कांदा टोमॅटो चांगला शिजून पेस्ट होईल मग. आणि गॅस कमी आचेवरच ठेवलाय. 2 मिनिटं झाली आहेत. आपल्याला बघू शकता कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ झालेत आपले. यात आता आपण आपली भाजी ऍड करून घेऊया. फ्लावर आपण मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेत. एकदमच बारीक पण नाही आणि एकदम मोठे पण आपल्याला ठेवायचे नाही आहेत. ते मग शिजणार नाही आतमध्ये आणि एकदम बारीक केले तर पूर्ण चुरा होऊन जाईल त्याचा. मध्यम बारीक आकार केलाय. आता आपण ह्याला ढवळायचं नाहीये. पहिल्यांदा आपण कांदा टोमॅटोच्या पेस्टवर फ्लावर आणि बटाटा आपण ऍड केला आहे. आता झाकण लावून आपण तसंच 5 मिनिटं शिजवून घेणार आहे आणि मगच आपले मसाले उरलेले ऍड करून घेऊ. 5 मिनिटं झालीत आपल्याला झाकण ठेवून. आता आपण उघडून बघू. आता आपण मिक्स करून घेऊ शकतो भाजी आपली. आता आपण मिक्स करून घेतले आणि बघू शकता भाजीला पाणी चांगलं सुटलंय. म्हणून ह्याला एक्स्ट्रा पाणी असं आपण वरून ऍड करत नाही. जर तुम्हाला वाटत असेल त्याचा मसाला किंवा भाजी अशी जरा खाली चिकटते भांड्याला किंवा कढईला, तर तुम्ही वरून पाणी शिंपडू शकता. थोडंसं जास्त ऍड नाही करायचं, नाहीतर ती एकदम ग्रेव्ही भाजी होऊन फ्लावरचा चुरा होऊन जातो भाजीमध्ये. आपल्याला ही सुकी करून घ्यायची. यात आता आपण आपलं काश्मीरी लाल तिखट आणि मालवणी मसाला जो घेतलेला तो आपण आता ह्या स्टेजला ऍड करतोय. आपण हे मसाले पहिले ऍड करून नव्हते घेतलेले जेव्हा आपण कांदा टोमॅटोची पेस्ट करत होतो, कारण की जर मसाले त्या स्टेजला जर तुम्ही ऍड केले असते खाली करपण्याची शक्यता आहे मसाल्यांची. म्हणून आपण भाजीच्या वरून मसाला ऍड केलाय. आता त्यात पाण्याचं प्रमाण आहे तर मसाले करपणार नाहीत बिलकुल. आता ह्याला न ढवळता आपण असंच 5 मिनिटं परत झाकण लावून ठेवणार आहे. मग आपण मिक्स करू. आता आपण झाकण लावून 5 मिनिटं ठेवून घेतलंय. आता आपल्याला 5 मिनिटं झाली. झाकण काढून बघूया. बघू शकता भाजी अशी शिजत आली आपली हलकीशी. पाणी अजून पण आहे आपल्या भाजीत. हे आपली भाजी पूर्ण शिजेपर्यंत पाणी सगळं सुकून जाणार आहे. भाजीतलं तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नक्कीच ठेवू शकता. आता आपण परत मगाशी आपण 5 मिनिटं जेव्हा झाकण ठेवलेली आपला मध्यम आचेवर गॅस होता. आता आपण परत 5 मिनिटं झाकण लावून ठेवणार आहे एकदम स्लो फ्लेमवर करून गॅस. झाकण लावून आपल्याला इथे 5 मिनिटं झाली आहेत. बघू शकता पाणी एकदम आपलं सुकून गेलंय. एकदम किंचितसं राहिलंय आतमध्ये. आपला बटाटा पण चांगला शिजलाय. यात आता आपण लास्ट आपलं साहित्य ऍड करून घेतो आहे, जे आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर आपण अगोदर टाकली नाही, कारण की जर ऍड केली असती अगोदरच आपल्या मसाल्यांसोबत तर आपला फ्लावर आणि बटाटा शिजला नसता. म्हणून सगळ्यात शेवटी हे आपल्याला ऍड करून घ्यायचंय. आणि आमचूर पावडर आपण भाजीमध्ये ह्या कारणासाठी टाकतोय जेणेकरून फ्लावरचा उग्रपणा लागणार नाही आपल्याला खाताना. म्हणून आंबटपणासाठी आमचूर पावडर पण घेतली आणि टोमॅटो पण होते आपल्याचे. आता 1 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया. कमी गॅस केलेला आहे फ्लेम. 1 मिनिट झालंय आपल्याला झाकण लावून. आता आपण गॅस पण बंद करून घेऊया आणि आपली भाजी सुद्धा रेडी झालेली आहे. शकता आपण भाजीत बिलकुल पण पाणी एक्स्ट्रा ऍड केलेलं नव्हतं. मीठ घातल्यामुळे जे पाणी सुटलेलं तेच आपण त्याच्यातच भाजी आपली शिजलेली आहे. आणि आता एंडला पूर्ण त्याचं पाणी सुकून घेतलंय आणि भाजी आपली एकदम छान चपाती बरोबर खाण्यासाठी झाली आहे रेडी. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते फायनल लुक.
ही आपली गरमागरम फ्लावर बटाट्याची भाजी झाली आहे रेडी. बघू शकता सुंदर असा लाल रंग आलाय. वरती कोथिंबीर टाकून मी गार्निशिंग करून घेतले. नक्की अशी बटाट्याची आणि फ्लावरची भाजी ट्राय करून बघा. चपाती बरोबर आणि भाकरी बरोबर खायला अगदी सुंदर लागते. ही टिफिन आणि लंच बॉक्सला देण्यासाठी झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. जरूर घरी ट्राय करा. टेस्ट करून मला नक्की सांगा कमेंट करून की कशी लागली तुम्हाला ही रेसिपी. अशाच रेसिपी तुम्हाला अजून बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपण तोपर्यंत भेटूया पुढच्या रेसिपी व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.